तर याच पीक विमा घोटाळ्याची सखोल चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे। बीड शिवाय अन्य जिल्ह्यातही घोटाळा असण्याची शक्यता असं फडणवीसांनी म्हटलं। तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे। पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं। बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला। पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये नाही तुमची नजर तिकडेच जाते। आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते। असं करू नका। त्यांनी मुद्दा मांडलेला हा फार गंभीर आहे। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू। म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी। कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे।